केअरिंग हँड्स एज्युकेशन सेंटर म्हणजे इथली प्राथमिक शाळेची ही इमारत आणि या साईडला आहे ते या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे. ही हॉस्टेलमधनं बाहेर खेळण्या वागडण्यासाठी मुलांना एक छोटंसं मस्त अंगण आहे आणि तिथं ती जमली आहेत. पहा मित्रांनो, हे वय असं हे खेळण्या वागडण्याचं वय आणि त्याच्यासाठी असलेली ही ट्रस्टची प्रशस्त जागा आणि मजेत आहेत ही मुलं एकंदरीत. आपल्याला मुख्य या ट्रस्टचा हा शाळेचा जो उपक्रम आहे त्याच्याकडं आपण जाणार आहोत आणि ती शाळा बघणार आहोत. केअरिंग हँड्स या ट्रस्टबद्दल मला पण माहिती सांगताना खूप असं मन भरून आलं आहे, कारण अशा संस्थांची खूप मोठी गरज आहे आणि अशा संस्था कार्यरत आहेत. म्हणूनच असे जे काही विद्यार्थी आहेत, जी भावी पिढी आहे आपल्या भारत देशाची, ती घडती आहे. ज्यांना काहीही व्यवस्था मिळत नाही घरी, अशा विद्यार्थ्यांची सोय करणारं हे ट्रस्ट आहे. त्यामुळंच अशा या उपक्रमांना खूप महत्त्व आहे. हा खूपच अतिशय असा संवेदनशील विषय आहे, कारण प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. मग काही ठिकाणी पालकांना पोटासाठी वणवण फिरावं लागतं, भटकंती करावी लागते आणि मग ते या मुलांना कुठल्या म्हणून गावात शाळेत घालणार. अशा वेळेस अशा या संस्थांच्या शाळा खूप मोठं कार्य करतात. खूप मोठा या अशा शाळांचा उपयोग असतो. अतिशय सुंदर अशी शाळा आहे. खूप चांगला एरिया आहे. साईडने हे छानपैकी प्लॅन्टेशन पण केलेलं आहे. हळूहळू कुठल्याही रोपट्याचा वटवृक्ष होईपर्यंत थोडा वेळ लागतो. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं 2025च्या फेब्रुवारीला इथलं सगळं उद्घाटन झालं आहे. पुन्हा एकदा आपण व्यवस्थापकांना या शाळेविषयी विचारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. साधारण या शाळेचं जे काही आहे ती थोडी माहिती मला द्याल? कितवीपर्यंतचे वर्ग आहेत इथं? 1ली ते 4थीपर्यंतची शाळा आहे. ओके. आणि सगळे वर्ग डिजिटल आहेत. अरे वा, क्या बात म्हणजे आहे. सगळीकडे स्मार्ट बोर्ड वगैरे आहेत. ओके. आत्ता शाळा संपलेली आहे हां आणि वर्गांच्या चाव्या टीचर लोकांकडे असतात, कारण स्मार्ट बोर्ड वगैरे नाजूक हां आहे. हां ओके, बरोबर. त्यामुळे ते आपण उघडू नाही शकत आहे. साधारण किती टीचिंग स्टाफ आहे? 6 जणांचा आहे. 6 जणांचा. 6 जणांचा आहे. ओके. टीचिंग स्टाफपैकी इथं कोणी राहतं का? विद्यार्थ्यांवर एक रेक्टर या पद्धतीने वसतिगृहाला कोणी आहे का? एक शिक्षक आहेत. अच्छा. ते हां, मुलांसोबत असतात. कारण ते आवश्यक आहे. ते ट्युशन्स पण घेतात आणि केअरटेकर्स असतात. ओके. म्हणजे केअरटेकर ही वेगळी गोष्ट आहे. हां 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 रेक्टर ही वेगळी गोष्ट आहे. केअरटेकर ही वेगळी बरोबर. गोष्ट आहे. ते अधीक्षक ही केअरटेकर वेगळी आहेत गोष्ट तुमचे, आहे. म्हणजे ट्रस्टचे आहेत, केअरटेकर आहेत. आहेत, आहेत. वा, क्या बात आहे. सगळे तेच म्हणजे काय आहे, हे वय तसं हूड असतं, त्यांच्यावर थोडंसं संस्कार करणं, लक्ष ठेवणं हे फार गरजेचं आहे. म्हणून मी विचारलं. ठीक आहे. आता ही शाळा इथं आत्ताच ओपन झाली असं मला वाटतं. नाही, 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष म्हणजे हे बांधकाम आधी झालं आहे, वृद्धाश्रमाचं नंतर झालं आहे, हो. कारण त्याचं ओपनिंग 2025चं आहे. येस येस. ओके ओके, ठीक आहे. तुम्ही आता हे 2-3 उपक्रम झाले, अजून कोणता उपक्रम आहे? मुंबईला एक उपक्रम आहे आपला, हां. जो किशोरवयीन मुलांसाठी आहे. बरं. मीरा भाईंदरला एक जागा आहे आपली. ओके. अर्धा एकरच जागा आहे. हां हां. तर तिथे एक 24 मुलं सध्या आहेत आणि तिथे फक्त मुलंच आहेत. बरं बरं. उत्तनच्या पुढे आहे, पालवी जिल्ह्यामध्ये येतं ते हां. ॲक्च्युली. हां हां. तर तिथेही तो छान उपक्रम आहे. तिथली सगळीच मुलं तिथल्या जवळच्या शाळेत जातात. अच्छा. ती सगळी मोठी मुलं आहेत, 8वी 9वी 10वीतली आहेत. तिथे हाच कन्सेप्ट आहे, वसतिगृह आहे? हो, निवासी वसती. अरे वा. हां, निवासी वसती. ठीक आहे. तिथलाही स्टाफ वेगळा आहे. हां. अजून काही पुणे शहरात तुमचा अजून काही उपक्रम आहे का? नाही, सध्या तरी एवढाच आहे. नाही आहे. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. खूप छान हा पण उपक्रम मला आवडला, कारण निवासी व्यवस्था करून मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणारं हे एक चांगलं ट्रस्ट आहे असंच मी मानतो. कारण आपण बोलल्यासारखंच शिक्षण हा एक प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. तो भले भारतीय आहे, दॅट्स ऑल. तो कोण आहे, कुठल्या जाती धर्मात कुळात जन्माला आला, खरं पाहिलं ना तर कोण कोणत्या जातीत जन्माला येतो ह्याच्यामध्ये त्याचं कर्तृत्व शून्य असतं. पण समाजात हीच गोष्ट लक्षात घेतली जात नाही, तेव्हा मात्र खूप अचंबित व्हायला वाटतं. आणि इथंच हा मला खूप भारावून गेलो मी तुमचा हा उपक्रम पाहून, थँक्यू. की या ट्रस्टचं कार्य हे असंच जोमाने चालू राहावं, याच मी एक छोटा कलाकार म्हणून सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा अर्पित करतो. आणि तुमच्यासारखी माणसं
जी सेवाभावी आहेत, तुमचे कलिग जे आहेत, ज्यांचं नाव तुम्ही पुन्हा एकदा सांगा. अंबादास चव्हाण ते फाउंडर आहेत. अंबादास चव्हाण यांनासुद्धा मी याच व्हिडिओद्वारे लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या या कार्यालासुद्धा मनपूर्वक मी सलाम करतो, प्रणाम करतो आणि पूर्ण ट्रस्टला, या ट्रस्टमध्ये ज्या ज्या कोणाचं अगदी मुंगीचं काही योगदान असेल ना कमी प्रमाणातलं, त्या प्रत्येक व्यक्तीचं मी अभिनंदन करतो. आणि त्यांना मी इतकंच सांगेन की अरे बाबांनो, तुमच्या जागी मी नाही आहे म्हणजेच मी कमनशिबी आहे. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला अशा पद्धतीने सेवाभावी आयुष्य जगण्याचा हा चान्स मिळाला, ही संधी मिळाली. इट इज नथिंग बट इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी इन लाईफ. ही एक तुमच्या जीवनात मिळालेली सुवर्ण संधी आहे. इतकंच मी तुम्हाला सांगतो आणि तुमच्या कार्यास पुन्हा एकदा माझ्या चॅनलतर्फे, कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमधनं चांगले विद्यार्थी घडतील, चांगले नागरिक घडतील, ही सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि नंतर ते जेव्हा घडतील तेव्हा मुद्दाम मी 2 मुलींचे भावना, त्यांचे विचार माझ्या कॅमेऱ्यावर घेतलेत. या मुलींचे इतके प्रगल्भ विचार ऐकले मी, एक 11वीतली एक 9वीतली. तेव्हाच मला वाटलं की इथं चांगल्या पद्धतीने या रोपट्यांना खत पाणी मिळतं आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर मेंटेनिंग सच टाईप ऑफ क्लायमेट. आणि त्यांना असे संस्कार देण्यासाठी सुद्धा मी तुमचे लाख लाख सर्व जनतेतर्फे आभार मानतो. आणि भारत देश खरोखर चांगल्या प्रगतीपथावर आहे असं सुद्धा मला ही संस्थेचं कार्य पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं. विश ऑल द बेस्ट अगेन अँड अगेन. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. ट्रस्टच्या प्रत्येक ट्रस्टीला मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पण लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. कार्य असंच भरभराटीच तुमचं राहो आणि हा वटवृक्ष असाच वाढत राहून इतर लोकांना अशा संस्था काढण्यासाठी इन्स्पिरेशन मिळत राहो, याच सदिच्छांसह. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.